शिवराज त्रिपुरासुराने सर्वत्र सावित्राने माजवले. मी लोकात त्याचे एकतर्फी राज्य समजत नाही, त्याला कसे पराजित करावे. हो देवगड, त्या पर्वताच्या वर लपून निवडणुकीकडे फार कठीण झालंय. हो देवराज, लवकरच काहीतरी मार्ग काढावा लागेल, जेणेकरून देवलोक पुन्हा आपल्या अधिकारात येईल. सर्व देवतागण, तुम्ही चिंता करू नका. यातून आपल्याला काहीतरी नक्कीच मार्ग निघेल. नारायण 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 सुख दुःखाचे ते भोग चुकले नाही कुणाला. सुख दुःखाचे ते भोग चुकले नाही कुणाला. चुकले नाही हो कुणाला. संकट पडले हो देवाना. हो संकट पडले हो देवाना. सुख दुःखाचे ते भोग चुकले नाही कुणाला. सुख दुःखाचे ते भोग चुकले नाही कुणाला. चुकले नाही हो कुणाला. हो संकट पडले हो देवाना. हो संकट पडले हो देवाना. सुख दुःखाचे ते भोग चुकले नाही कुणाला. सुख दुःखाचे ते भोग चुकले नाही कुणाला. चुकले नाही हो कुणाला. संकट पडले हो देवाना. संकट पडले हो देवाना. सुख दुःखाचे ते भोग चुकले नाही कुणाला. चुकले नाही कुणाला. चुकले नाही हो कुणाला. संकट पडले हो देवाना. नारायण नारायण. सर्व देवतागण, असे कोणत्या संकटामध्ये गुजरा हा प्रभू? नारद, आपल्याला ब्रह्मांडाच्या शणाशणाची माहिती आहे. आपल्यापासून ते काय लपले आहे? नारदमुनी, त्या त्रिपुरासुराने आम्हा सर्व देवगणांना करून सोडलं आहे. आम्हा देवगणांना कळतच नाही आहे त्याला कसं बरं परास्त करावं. सर्व देवतागण अवघे कर्तव्यशून्य झाले. नारद, आम्हा देवांना पुन्हा देवलोकात पदार्पण करणं खूप असंभव वाटत आहे. देव हो, असुरराज त्रिपुरासुराला गणेशाचं वरदान आहे. या त्रिलोक्यामध्ये त्याचा कोणही पराभव करू शकत नाही. कोणही पराभव करू शकत नाही. नारायण नारायण. नारद, मग आम्ही देवाने असे काय केले पाहिजे? देव हो, तुम्ही त्या गणेशाला विसरला आहात. तुम्ही त्याची आदिपूजा केली नाही. तो आदि माया, आदि शक्ती, सर्वश्रेष्ठ पुत्र आहे. तुम्ही गणेशाची आराधना करा. गणेश तुम्हाला स्वतः दर्शन देऊन तुमची मनोकामना पूर्ण करतील. आणि मग तुम्ही सर्व देव त्या त्रिपुरासुराला संपविण्यात सफल व्हाल प्रभू, सफल व्हाल. नारायण नारायण. देव, नारदमुनी सांगितल्याप्रमाणे आपण श्री गणेशाची आराधना करूया. नारायण नारायण. भवसुखी संसारामध्ये कोणालाही सुख दुःखाचे मात्र होत चुकले नाही.
देवाना सुद्धा त्या गणरायाची आराधना करावीच लागली. नारायण नारायण सकळ जनाचा भाग्य विधाता अरे धावून ये रणा आधी नमीला मी तुला पार्वतीच्या नंदना आधी नमीला मी तुला पार्वतीच्या नंदना सकळ जनाचा भाग्य विधाता धावून ये रणा सकळ जनाचा भाग्य विधाता धावून ये रणा आधी नमीला मी तुला पार्वतीच्या नंदना आधी नमीला मी तुला पार्वतीच्या नंदना नारायण 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 गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. देव हो, तुमची आराधना पाहून मी प्रसन्न झालो आहे. मी काय सेवा करावी सर्व देवतागणांची? हे गणराया, आपण दिलेल्या वराने असुराज खूप उन्मत्त झाले आहे. हे गणेशा, आम्हा सर्व देवगणांना त्या त्रिपुरासुराने फार भयभीत करून सोडला आहे. हे प्रभू, आम्ही सर्व देवगण या देवलोकातून निर्वासित होऊन या पर्वताच्या गुहेमध्ये आमचे जीवन व्यतीत करत आहोत. हे आदिविनायका, आम्हा सर्व देवांची काहीही मनोकामना नाही. आम्ही या सृष्टीच्या रक्षणासाठी तुझी आराधना केली आहे. हे गणेशा, कृपा करून आम्हा सर्व देवगणांना त्या दृष्ट त्रिपुरासुराला कसं संपवले जाईल त्याचा मार्ग दाखवा. हीच आमची सर्व देवगणांची आपल्याकडे इच्छा आहे. देव हो, तुम्ही निश्चिंत राहा. क्रूर कर्मा त्रिपुरासुराचा पराभव लवकरच होईल. असुरांच्या अत्याचारापासून सर्वांचीच मुक्ती होईल. त्रिलोकात पुन्हा धर्माची स्थापना होईल. तत्पूर्वी मला प्रथमतः ब्राह्मणाचं रूप घेऊन त्रिपुरासुराच्या राजवैभवात जाऊन त्याला अंचार करावा लागेल. म्हणजे त्रिपुरासुराने मिळवलेली प्रचंड शक्ती नष्ट होईल. तथास्तु देव हो, तथास्तु तथास्तु तथास्तु. लोकातील राज्यकर्ता सम्राट रुक्मगंध आणि कुंदा यांचा पुत्र आणि वृत्तवाच्याच्या शिंकेतून निर्माण झालेला हा त्रिपुरासुर 5000 वर्ष गणरायाची आराधना करून त्या गणरायाने मला अमरत्व प्राप्त करून दिले आहे. लोखंडाचे, सोन्याचे आणि रुपयाचे अशी 3 गुणे मला प्राप्त झाल्याने त्या गणरायाने मला त्रिपुरारी नाव प्राप्त करून दिले आहे. त्यामुळे या ब्रह्मांडाचा स्वामी हा त्रिपुरारी महाराज त्रिपुरासुरांचा विजय असो. तुझा परिचय दे ब्राह्मणा. महाराज त्रिपुरासुर, माझे नाव गलाधर आहे. माझे कुठेही निश्चित स्थान नाही, पण मी सगळीकडे भ्रमण करत असतो. ब्राह्मणा, तुम्हाला सांग, तुझे जप, तप, व्रत, यज्ञ, पाठ, पूजा, इतर कर्म कोणासाठी करतो? तुमच्यासाठी महाराज. तुम्ही या त्रिलोकाचे सम्राट आहात, सर्वांचे भाग्यवत आहात. अहो, तुमचा गौरव ऐकला म्हणून मी आलो तुमचं दर्शन घ्यायला. ब्राह्मणा,
मी तुझ्यावर प्रसन्न आहे. अरे ब्राह्मणा, तू आमचा अतिथी म्हणून आलास. बोल, तुझी काय सेवा करू? तुझी इच्छा अवश्य पूर्ण केली जाईल. महाराज त्रिपुरासूर, मी असं ऐकलं की तुम्ही गणेशांची कठोर तपस्या करून त्यांची भरपूर आराधना केलेली आहे. होय ब्राह्मणा, हे सत्य आहे. मी तुमच्यासारखा गणेशांचा उपासक आहे. माझी अशी इच्छा आहे की कैलास पर्वतात मला श्री गणेशांची मूर्ती मिळावी आणि तिची मी पूजा करून माझे मी जीवन दान करीन. बस हीच इच्छा आहे तुझी ब्राह्मणा? होय महाराज. अरे ब्राह्मणा, सध्या कैलास पर्वत माझ्याच स्वाधीन आहे. तर तुझी इच्छा अवश्य पूर्ण केली जाईल. मी असाच करतो त्या मंदारगिरी पर्वतावर आणि त्या उन्नत शिवाला मारून मी प्राचीन मध्ये घेऊन येतो. तो महाराज म्हणाले. खास तू Thank you.
अरे तुझा खेळ संपला. नारदा नाही, नारदा नाही. अरे त्रिपुरासुरा, तुझा विनाश काळ जवळ आला आहे. म्हणजे तुझा मृत्यू. त्रिपुरासुरा, तुझा मृत्यू. कोणाचा मृत्यू? कोणाला भीती दाखवतोस? अरे 5000 वर्ष गणनाची आराधना करून मला स्त्री लोक आणि त्या त्रिपुरासुराला तू भीती दाखवतोस? अरे मूर्ख त्रिपुरासुरा, मूर्ती अदृश्य झाली म्हणजे तुला कळायला पाहिजे होतं. अरे तुझी शक्ती नष्ट झाली. नारायण नारायण. आता बघ त्या मृत्यूची वाट पहा. मृत्यू तुझा त्रिपुरासुरा, तुझा. अरे या पृथ्वी तलावरती मृत्यू अटळ आहे. मृत्यू अटळ आहे. मृत्यू अटळ आहे. कळ लावल्या. अरे मला या ब्रह्मांडातील त्रिपुरासुरा. नारायण नारायण. भयभीत तर झालाच आहे. नारायण नारायण. येताना घेऊन आला सकाळ, जाताना घेऊन जाती सकाळ. नको अभिमान करू. Bye.
वेडा मी वेडा मी अरे देवानी त्या गणेशाला प्रसन्न करून तुझा मृत्यू मागून घेतला आहे. तुझा मृत्यू. त्या गणेशाने एक त्रिशूलधारी शस्त्र देऊन अरे त्या भोलेनाथाच्या हातून तुझा मृत्यू होईल. तुझा मृत्यू. अरे भोलेनाथाच्या मृत्यूची वाट पाहत कसं वाटतं त्या मृत्यूचं भय. तुझा त्रिपुरा तुझा नारायण आम्हाला उभार काय मोठी त्या मागाचा अभ्यास. हे असुरराज, तुला तुझ्या शक्तीचा फार गर्व झाला आहे. जर तुझा सामर्थ्य असेल तर स्वीकार युद्धाचे आव्हान. मी या ब्रह्मांडाचा स्वामी राहतो. या त्रिलोकाचा मी काळ आहे काळ. हे असुरराज दिव्यात्मा, तू या सृष्टीचा काळाची शक्ती या सृष्टीचा महाकाळ आहे. तुझ्याचं सामर्थ्य असेल तर स्वीकार युद्धाचे आव्हान. हे शंकरा, हे पळून गेलेले त्यांना घेऊन मृत्यू काळ जवळ आला आहे.